चला तर मैत्रिणींनो, कैरीचा सीझन आहे, तेच उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव देणारी, शरीराला थंडावा देणारी, चमचमीत अशी कैरीची कढी बनवूयात। याकरिता वेळ आणि साहित्य देखील घरगुतीच लागतं। त्याकरिता मी या ठिकाणी एक कमी आंबट म्हणजेच कलमी तोतापुरी कैरी घेतली। हिच्या छोट्या छोट्याशा फोडी करून घ्यायच्या आहेत। मधला जो गाभा आहे तो पूर्णतः काढून टाकायचा आहे। फोडी तयार झाल्या त्या लगेच आपल्याला पाण्यामध्ये उकळवून घ्यायच्या आहे। त्याकरिता या फोडी एका खोलगट पातेल्यामध्ये घातल्या। पूर्णतः फोडी बुडेल इतकंच पाणी घातलं आणि या पाण्याला एक उकळी काढून घेतली। या कैरीची साल काढल्यामुळे या फोडी फार पटकन मऊसूत शिजल्या जातात। लगेचच हे मिश्रण थंड करून घ्यायचे आणि फक्त फोडी या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या। सोबतच एक वाटी ओल्या नारळाचे कापही घ्यायचे। या कापांची मी काळी पाट काढून टाकली होती। त्यासोबत आवडीनुसार मिरची, लसूण, आलं आणि 2 चमचे बेसन पीठ घालायचं। बेसन पिठामुळे कढीला छान असा एकसंधपणा येतो, घट्टसरपणा येतो। संपूर्ण मिश्रण जर असं पाणी टाकून छान असं मिक्सरला दळून घ्यायचं, एकदम बारीक पेस्ट स्वरूपात। बघा या स्वरूपाचं। लगेच आता फोडणीकडे वळूयात। त्याकरिता कढाईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलं। तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी छान अशी फुलली गेली की मग अर्धा चमचा जिरे, थोडेसा ठेचलेला लसूण, कढीपत्ता आणि अगदी जर अशी हळद घालायची। लगेच हे मिक्सरला दळून घेतलेलं वाटण घालायचं आणि अगदी जर असंच परतवून घ्यायचं, फक्त यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत। अगदी तेल सुटेपर्यंत परतवायचं नाही। आता लगेच यामध्ये कोमट पाणी अगदी गरजेनुसार घालायचे। तर बघा, गरजेपेक्षा साधारणतः अर्धा वाटी पाणी हे जास्तच ठेवायचं, कारण ही कढी शिजल्यानंतर जर अशी घट्टसर होते। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर बघा, साधारणतः या कन्सिस्टन्सीची मी ही कढी बनवून घेतली आहे। जरा वेळ एकदम कमी गॅसवर खळखळून उकळी काढून घेतली। कढीला मस्त असा रंग आलाय, दाटसरपणा आलाय। आता चवीनुसार मीठ घालायचं, थोडासा गुळ घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हलकीशी उकळी काढून घ्यायची। अगदी झटपट काही मिनिटांमध्येच आपली गरमागरम कैरीची कढी तयार झाली आहे। ताकाची किंवा दह्याची कढी जर आवडत असेल ना, तर त्याहूनही जास्त प्रमाणामध्ये ही कैरीची कढी टेस्टी लागते। त्यामुळे तुम्ही एकदा तरी रात्रीच्या जेवणामध्ये हा मेनू बनवून बघा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। बाय बाय।